राऊतसाहेब, तुम्ही जितकं स्पष्ट वक्ते म्हणून बोलतात, साहजिक आहे, तुमच्यातला एक पत्रकार आहे, संपादक आहे, खासदार आहे, आणि ती तळमळ आहे, ती व्यक्त होत राहते सातत्यानं. मग ती कधी माईकमधून होते, कधी लिखाणातून होते. पण तुमचं ते जे काही दररोजचं पत्रकार परिषद असते त्याला एक भोंग्याचं रूप देऊन तुम्हाला भोंगा म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रातला अनधिकृत नौबाजीचा भोंगा अशा स्वरूपात जे तुम्हाला बिरुद लावलं गेलंय, लावू द्या. त्या बिरुदाकडे कसं बघता? पण मी कुठे तुम्हाला बोलवतोय की या आणि मी काय बोलतोय ते लोक, तुम्ही सगळे लोक येतात, तुमचे लोक. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, मी माझ्या पक्षाचा नेता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मला नेता म्हणून नेमला अत्यंत लहान वयात. मी एका प्रमुख वृत्तपत्राचा संपादक आहे, सामनासारखे. मी खासदारसुद्धा आहे. मला जर प्रश्न विचारला आणि मी उत्तर न देता टाळून पुढे गेलो, तुम्ही काय म्हणा, हा डरपोक आहे. मी माझा विचार, नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला घाबरतो, आम्ही नाही घाबरत. हा भोंगा नसून हा सायरन आहे, धोक्याचा इशारा देणारा. लक्षात घ्या. ज्याला ऐकायचं आहे ते ऐकतील, ज्यांना नाही ऐकायचं ते ऐकणार नाहीत. पण फडणवीससुद्धा ऐकतात, त्यांचं मंत्रिमंडळ ऐकतं, भाजपचे लोकही ऐकतात ना. ऐकतात ना, म्हणूनच प्रतिक्रिया पण येते ना, लगेच रिॲक्शन देतात. मग तुम्ही ऐकता कशाला? याचा अर्थ मी काय सांगतो आहे की तुम्ही काळजीपूर्वक त्याचं चिंतन करताय. तुम्ही मला काय म्हणताय काय नाही याच्याविषयी मला काही पडलेलं नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर महाराष्ट्रातून भाष्य करणं ही गरज आहे. महाराष्ट्र काय मुका आहे का? महाराष्ट्र मुकबधीर नाही आहे ना, महाराष्ट्राला संवेदना आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.